तर नमस्कार मित्रांनो, मी आहे राज चंदनशिवे। आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोल्युशन विथ राज। आजचा टॉपिक आहे घटक क्रमांक 1 संस्कृती, धर्म आणि विज्ञान। या घटकावर आपण काही प्रश्न व त्यांची उत्तरे पाहणार आहोत। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा। व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1, इंग्रजीतील कल्चर आणि सिव्हिलायझेशन या दोन शब्दासाठी कोणता शब्द मराठीत वापरला जातो? त्याचे उत्तर आहे संस्कृती। प्रश्न क्रमांक 2, कल्चर हा शब्द लॅटिन भाषेतील कोणत्या शब्दापासून आला आहे? त्याचे उत्तर आहे कल्चरा। प्रश्न क्रमांक 3, कल्चरा या मूळ शब्दाचा अर्थ काय आहे? त्याचे उत्तर आहे जमिनीची मशागत करणे। प्रश्न क्रमांक 4, संस्कृतीचे किती परिमाणे आहेत? त्याचे उत्तर आहे 4। प्रश्न क्रमांक 5, सिव्हिलायझेशन हा शब्दाचा अर्थ संबंधी कशाशी होतो? त्याचे उत्तर आहे शहरी जीवनाशी। प्रश्न क्रमांक 6, सिव्हिलायझेशन हा शब्द लॅटिन भाषेतील कोणत्या शब्दापासून तयार झाला आहे? त्याचे उत्तर आहे सिव्हिस। सिव्हिस या शब्दापासून सिव्हिलायझेशन हा शब्द तयार झाला आहे। प्रश्न क्रमांक 7, कल्चर साठी आपण कोणता शब्द वापरतो? त्याचे उत्तर आहे संस्कृती। संस्कृतीलाच इंग्लिशमध्ये कल्चर असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 8, सिव्हिलायझेशन साठी आपण कोणता शब्द वापरतो? त्याचे उत्तर आहे नागरता। प्रश्न क्रमांक 9, संस्कृती हा शब्द मुळात कोणत्या भाषेतून आला आहे? त्याचे उत्तर आहे संस्कृत भाषेतून संस्कृती हा शब्द आला आहे। प्रश्न क्रमांक 10, सम म्हणजे काय? त्याचे उत्तर आहे चांगले। प्रश्न क्रमांक 11, क्रू म्हणजे काय? त्याचे उत्तर आहे करणे। प्रश्न क्रमांक 12, संस्कृती आणि नागरता यांच्यातील फरक यांचा प्रश्न कोणत्या शतकात प्रामुख्याने पुढे आला? त्याचे उत्तर आहे 19व्या शतकात। प्रश्न क्रमांक 13, औद्योगिक क्रांतीमुळे समाजाचा विकास हा कोणत्या भाषेत मधला जाऊ लागला? त्याचे उत्तर आहे भौतिक प्रगतीच्या भाषेत। प्रश्न क्रमांक 14, नागरता ही माणसाची आंतरिक गुणवत्तेशी संबंधित नसून कशाशी संबंधित आहे? त्याचे उत्तर आहे बाह्य गोष्टीशी। प्रश्न क्रमांक 15, नागरतेचे मापन कोणत्या भाषेत होऊ शकते? त्याचे उत्तर आहे संख्यात्मक भाषेत नागरतेचे मापन केले जाते। प्रश्न क्रमांक 16, संस्कृती ही मानवाच्या कोणत्या गुणवत्तेची संबंधित असते? त्याचे उत्तर आहे संस्कृती ही मानवाच्या आंतरिक गुणवत्तेशी संबंधित असते। प्रश्न क्रमांक 17, संस्कृतीचे मापन कोणत्या भाषेत होते? त्याचे उत्तर आहे गुणात्मक भाषेत। प्रश्न क्रमांक 18, संस्कृतीचे किती अंगे आहेत? त्याचे उत्तर आहे संस्कृतीचे एकूण 5 अंगे आहेत। प्रश्न क्रमांक 19, माणूस हा कोण आहे? त्याचे उत्तर आहे माणूस हा स्वतंत्र प्रिय आहे। प्रश्न क्रमांक 20, धर्म हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? त्याचे उत्तर आहे धर्म हा शब्द संस्कृत भाषेतून आला आहे। प्रश्न क्रमांक 21, एखाद्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा स्वभाव हा तिचा काय मानला जातो? त्याचे उत्तर आहे धर्म। प्रश्न क्रमांक 22, धर्मग्रंथ। हिंदूंचा धर्मग्रंथ वेद आहे। इस्लामचा धर्मग्रंथ कुराण आहे। ख्रिस्तीचा धर्मग्रंथ बायबल आहे। बौद्धांचा धर्मग्रंथ त्रिपिटक आहे आणि जैनांचा धर्मग्रंथ आगम आहे। प्रश्न क्रमांक 23, इंग्रजीतील रिलिजन या शब्दासाठी संस्कृत आतील कोणता शब्द वापरला आहे? त्याचे उत्तर आहे धर्म। धर्मालाच इंग्लिशमध्ये रिलिजन असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 24, धर्म म्हणजेच भावनेने उच्च उदात्त बनवलेली उजळलेली नाती हे कोणाचे वाक्य आहे? त्याचे उत्तर आहे मॅथ्यू आर्नोल्ड।
प्रश्न क्रमांक 26 धर्माच्या सर्वसामान्य अनुयायांच्या पवित्र अपवित्रच्या कल्पना हा ज्ञानाचा विषय नसून कशाचा विषय आहे? तर त्याचे उत्तर आहे श्रद्धेचा विषय आहे. प्रश्न क्रमांक 26 इस्लामचा पवित्र धर्मग्रंथ कोणता आहे? त्याचे उत्तर आहे कुराण. कुराण हा इस्लामचा पवित्र धर्मग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 27 परमेश्वराकडे जाण्याचा दुःखापासून पापापासून मुक्त होण्याचा आणि आदर्श जीवन जगण्याचा मार्ग कशात सांगितला आहे? त्याचे उत्तर आहे कुराणात. प्रश्न क्रमांक 28 माणसाला समाजात प्राप्त झालेले स्थान म्हणजे काय? त्याचे उत्तर आहे वर्ण. प्रश्न क्रमांक 29 येशू ख्रिस्ताचा जीवनातील प्रसंग व त्यांचे उपदेश बायबलच्या कोणत्या भागात ग्रंथित झाले आहे? त्याचे उत्तर आहे न्यू टेस्टामेंट. प्रश्न क्रमांक 30 ख्रिस्ती धर्मानुसार ईश्वराची किती रूपे आहे? त्याचे उत्तर आहे 3. प्रश्न क्रमांक 31 ख्रिस्ती धर्मानुसार ईश्वराची 3 रूपे आहेत यांना काय म्हटले जाते? त्याचे उत्तर आहे ट्रिनिटी. प्रश्न क्रमांक 32 केलेल्या कर्मानुसार प्रत्येकाच्या पापपुण्याचा निवाडा होतो व स्वर्ग किंवा नरकाची प्राप्ती होते असे कोणत्या धर्माची श्रद्धा आहे? त्याचे उत्तर आहे ख्रिस्ती धर्माची. प्रश्न क्रमांक 33 ख्रिस्ती नीती विचारात कशाला विशेष स्थान आहे? त्याचे उत्तर आहे प्रेम भावनेला. प्रेमभावनेला ख्रिस्ती नीती विचारात विशेष स्थान आहे. प्रश्न क्रमांक 34 शत्रूवरही प्रेम करण्यास कोणता धर्म शिकवतो? त्याचे उत्तर आहे ख्रिस्ती धर्म हा शत्रूवरही प्रेम करण्यास शिकवतो. प्रश्न क्रमांक 35 गरीब श्रीमंत, काळा गोरा, सुशिक्षित शिक्षित या भेदांना कोणत्या धर्माने स्थान दिले नाही? त्याचे उत्तर आहे ख्रिस्ती धर्माने. प्रश्न क्रमांक 36 15व्या-16व्या शतकात शीख धर्माचे संस्थापक कोण होते? त्याचे उत्तर आहे गुरु नानक. गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक आहे. 15 क्रमांक 37 शीख संप्रदायाचा पवित्र धर्मग्रंथ कोणता? त्याचे उत्तर आहे आदिग्रंथ. प्रश्न क्रमांक 38 शीख संप्रदायाचा पवित्र ग्रंथ आदिग्रंथाला काय म्हटले जाते? त्याचे उत्तर आहे श्री गुरु ग्रंथ साहेब. प्रश्न क्रमांक 39 नम्रता, सहिष्णुता, सत्यवचन, साधेपणा, कर्तव्यनिष्ठा, न्यायबुद्धी, मैत्री, दया या सद्गुणांना कोणत्या धर्माने महत्त्वाचे स्थान दिले आहे? त्याचे उत्तर आहे शीख धर्माने. प्रश्न क्रमांक 40 श्रमदान, सहकार्य, सेवा या मूल्यांना कोणी फार महत्त्व दिले? त्याचे उत्तर आहे गुरु नानकांनी. प्रश्न क्रमांक 41 जैन धर्माचे 24वे तीर्थकार कोण होते? त्याचे उत्तर आहे भगवान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर होते. प्रश्न क्रमांक 42 इसवी सन पूर्व 6व्या शतकात कोणी बौद्ध धर्म प्रवर्तित केला? त्याचे उत्तर आहे गौतम बुद्धांनी 6व्या शतकात बौद्ध धर्म प्रवर्तित केला. प्रश्न क्रमांक 43 गौतम बुद्धांनी किती आर्यसत्य मांडले आहे? त्याचे उत्तर आहे गौतम बुद्धांनी 4 आर्यसत्य मांडले आहे.